इंदिरानगरमध्ये अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट, केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांना लेखी निवेदन। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अप्रभाग क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक 3 मधील इंदिरानगरमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट झाला दिसून येत असून अनधिकृत बांधकाम धारक दुमजली व 3 मजली चाळीचे बांधकामे करीत आहे। त्या बाबतीचे लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते योगेश दत्ता पाटील व किसन परशुराम पवार यांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त समीर भूमकर तसेच अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांना दिलेले आहे। इंदिरानगर येथील घोटसई रोड व नांदप रोडवरील पालिकेच्या गटारांवर वाढीव बेकायदेशीर रोड शेड टाकलेले आहे। परिसरात बेकायदेशीर हातगाड्या, टपऱ्या, झोपड्या बनवून जागा हडप करण्याबरोबरच अवैधरित्या व्यवसाय सुरू आहे। सदरील परिसर हा रहदारीचा असल्यामुळे येथील नागरिकांना व वाहनधारकांना यामुळे त्रास सहन करावा लागतोय। रस्त्यावर उभे केलेले खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर घरगुती सिलेंडर, उकळते तेल व ज्वालाग्राही पदार्थ ठेवले जात असल्याने येथे कधीही भयंकर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच परिसरातील इंदिरानगरमधील ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला पंकज राधेश्याम मौर्य व बालाजी फर्निचर समोर संतोष रामदी शर्मा यांनी दुमजली आरसीसी लोड बेरिंगचे अनधिकृत बांधकामे सुरू केली आहे। याबाबत महापालिकेकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नसल्याचं समजतंय। तर या परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर व परिसरात सुरू असलेल्या अवैध हातगाड्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे।